नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीमध्ये। मुलांना शाळेला सुट्ट्या लागणार आहे, तर त्यांच्या वेगवेगळ्या फरमाईश सुरू होणार आहे। काहीतरी टेस्टी खायचं आहे, तर तुमच्यासाठी घेऊन आले आहे यम्मी असा गार्लिक ब्रेडची रेसिपी, जो मी आज तव्यावर बनवणार आहे। चला तर मग बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे। सर्वात आधी मी इथे डो तयार करून घेणार आहे। त्यासाठी लागणार आहे 1 वाटी मैदा, ड्राय ईस्ट। असे ड्राय ईस्ट हे कुठल्याही सुपरमार्केटमध्ये इझिली मिळते। हे असे दाणेदार असते। ते इथे मी घेतले आहे 1 ते 1.5 चमचा, साखर अर्धा चमचा, मीठ चवीनुसार, कोमट पाणी अर्धी वाटी। पाणी खूप गरम किंवा खूप थंडही नसावे। सर्वात आधी मी इथे ईस्ट ॲक्टिवेट करून घेणार आहे। त्यासाठी मी एका भांड्यामध्ये सर्वप्रथम कोमट पाणी घेते आहे। त्यात मी घालणार आहे साखर, मीठ, चमच्याच्या साहाय्याने मी साखर आणि मीठ वितळून घेणार आहे। आता त्यात टाकणार आहे ईस्ट। त्याला थोडंसं मिक्स करून घेणार आहे। झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी आपण ॲक्टिवेट होऊ देऊया। आता आपण गार्लिक ब्रेडसाठी आतून बाहेरून लावण्यासाठी स्प्रेड तयार करून घेऊया। त्यासाठी लागणार आहे लसूण छोटी वाटी बारीक चिरून घेतलेला। तुम्ही इथे गार्लिक पावडरचा पण वापर करू शकता। पिझ्झा सीझनिंग 1.5 चमचा, बटर 1.5 चमचा। बटर हे रूम टेम्परेचरवरचे असावे। आपण छान ते मिक्स करून घेऊया। तुम्ही यात चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता, मी इथे स्किप केले आहे। स्प्रेड छान मिक्स झाले आहे। बाजारात अशा प्रकारचे पिझ्झा सीझनिंग मिळतात इझिली, तुम्ही इथे कुठल्याही ब्रँडचे वापरू शकता। 10 मिनिटे झाले आहे। आपण बघू शकतात ईस्ट पण छान ॲक्टिवेट झाली आहे। ईस्ट अशा प्रकारे ॲक्टिवेट झाला नाही तर तुमचा गार्लिक ब्रेड पण नीट फुगणार नाही। आता मी त्यात ॲड करते आहे मैदा। तुम्ही इथे गव्हाचे पीठ अर्धा आणि मैदा अर्धा असं पण प्रमाण घेऊ शकता। पीठ छान मळून घेऊया। हे पीठ थोडे सैलसरच असते। पीठ मळून झाले आहे। पिठाला आपण आता 1 तास रेस्ट करू देऊया। एक तास झाला आहे। तुम्ही पाहू शकता पीठ फुगून छान डबल झाले आहे। साइडने दाखवते पिठाला कशी जाळी पडली आहे। पीठ हाताला चिटकू नये म्हणून मी इथे तेलाचा हात लावून मळते आहे। हलक्या हाताने मी ते एकत्र करून घेतले आहे। पीठ पोळपाटाला चिटकू नये म्हणून मी इथे थोडे कोरडे पीठ लावते आहे। गोळा आपला छान तयार झाला आहे। आता मी याचे 3 भाग करून घेणार आहे। यात मी 3 गार्लिक ब्रेड बनवणार आहे।
आता त्याची आपण चपाती लाटून घेणार आहे। चपाती खूप पातळ लाटायची नाही आहे, थोडी जाडसरच ठेवायची आहे। ही अशी थिकनेस पाहिजे चपातीची। चपातीच्या अर्ध्या भागाला मी लावते आहे गार्लिक बटरचे स्प्रेड। त्यावर टाकणार आहे मी मोझरेला चीज। कुठल्याही प्रकारचे चीज वापरलं तरीही चालतं, मी इथे मोझरेला चीज वापरते आहे। चपातीच्या कढईला पाण्याचा हात लावून बंद करून घेऊया। सर्व कडा नीट दाबून घेऊया, जेणेकरून ते उघडणार नाही। चाकूच्या साहाय्याने वरून आपण हलके हलके कट देऊन घेऊया। कट खूप डीप द्यायची नाहीये, नाहीतर आतले चीज सगळे बाहेर पडेल। पॅन गरम करून मी बटरने ग्रीस करून घेते आहे। त्यात ठेवूया गार्लिक ब्रेड भाजण्यासाठी। वरून पण आपण हे गार्लिकचे स्प्रेड लावून घेऊया। झाकण ठेवून मंद गॅसवर 5 ते 10 मिनिटं आपण खालची बाजू भाजून घेऊया। झाकण काढून चेक करूया। तुम्ही पाहू शकता खालची बाजू छान गोल्डन झाली आहे। तर दुसरी पण बाजू आपण भाजून घेऊया। आता झाकण ठेवायची गरज नाही, थोडे बटरने ग्रीस करून घेऊया। साइड पण भाजून घेऊया। दोन्ही बाजूने छान रंग आला आहे। तर तयार आहे आपला तव्यावर बनलेला गार्लिक ब्रेड। मी तोडून दाखवते ब्रेडची थिकनेस। बघा ब्रेड छान कसा फुगला आहे। बाहेर विकत मिळणारा गार्लिक ब्रेड तुम्ही पण आता घरच्या घरी तव्यावर बनवू शकता, ओव्हनची पण गरज नाही आहे। तर वाट कसली बघताय, लगेचच सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना बनवून द्या हा गार्लिक ब्रेड। आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया लवकरच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।